नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 वर्ग 6 विषय आहे सायन्स. मित्रांनो, सेमी इंग्रजी या माध्यमातून आपण ही चाचणी सोडवणार आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, अशाच प्रकारचा आणखीन एक पेपर आपण टाकलेला आहे जेणेकरून हा पेपर जर तुमच्या परीक्षेला आला नाही तर तो पेपर 100% येईल. त्यामुळे ह्या आणि तो दोन्ही जर पेपरची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क इथे घेता येईल. मित्रांनो, तर चला मग पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. क्वेश्चन नंबर 1A, fill in the blanks. First number, comet are made up of. Answer is dust and ice. Second number, a magnet remains steady in a fill in the blanks direction. Answer is north and south. Third number, A, fill in the blanks is a natural source of light. Answer is sun. Fourth number, the propagation of sound does not occur through a. Answer is vacuum. 5 number, the force of friction always act. Fill in the blanks, the motion. Answer is against. 6 number, the motion of an aeroplane on the runway before takeoff is liner motion. अशा प्रकारे तुम्हाला या सर्व रिकाम्या जागांचं उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, नंतरचा क्वेश्चन आहे डिफाइन. फर्स्ट नंबर, ॲस्ट्रॉइड. आन्सर इज asteroids are small rocky objects that orbit the sun. Although asteroids orbit the sun like planet, they are much smaller than planet. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे बघा मित्रांनो, सेकंड नंबर, सोर्स ऑफ साऊंड. याचं आन्सर आहे द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ द साऊंड. अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे. थर्ड नंबर आहे रँडम मोशन. याचं उत्तर आहे मित्रांनो, रँडम मोशन इज डिफाईन ॲज द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ नो स्पेसिफिक पाथ. इट इज अ टाईप ऑफ मोशन इन विच द डायरेक्शन अँड स्पीड ऑफ ऑब्जेक्ट चेंज कंटिन्युअसली. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. मित्रांनो, त्यानंतर आहे मित्रांनो 4 नंबर बघा, मोशन. मोशनचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे मोशन इज अ चार्ज ऑफ पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द टाईम. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा मित्रांनो, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड गिवन वन एक्झाम्पल इच. फर्स्ट नंबर, लायनर मोशन. आन्सर आहे बघा, मोशन अँड ऑब्जेक्ट इज सेड टू हॅव लायनर मोशन इफ इट्स मूव फ्रॉम वन पॉईंट टू अनदर इन अ स्ट्रेट लाईन. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ मुव्हिंग कार ऑन अ स्ट्रेट रोड. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल. सेकंड नंबर आहे बघा मित्रांनो, मस्क्युलर फोर्स. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो, द फोर्स अप्लाइड बाय द ॲक्शन ऑफ मसल्स इन अवर बॉडी इज टर्म ॲज मस्क्युलर फोर्स. फॉर एक्झाम्पल, व्हेन यू पिक अप अ बुक प्लेस ऑन द टेबल युझिंग युअर हँड यू अप्लाय मस्क्युलर फोर्स. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर लिहिता येईल. मित्रांनो, व्हिडिओ पाहत मित्रांनो व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे, कारण खूप मेहनत करून आपण हे व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज किंवा कोणताही खर्च करावा लागत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, थर्ड नंबर, पेरियॉडिक मोशन. याचं उत्तर आहे मित्रांनो, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर रेग्युलर इंटरवल्स ऑफ टाईम इज कॉल्ड पेरियॉडिक मोशन. द मोशन ऑफ सेकंड हँड ऑफ a watch is repeated after regular intervals of time. The motion of second and hand of a watch is example of periodic motion. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आन्सर आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज द फोर्स दॅट एक्झिस्ट आयदर बिटवीन द टू चार्ज बॉडीज और बिटवीन अ चार्ज अँड अनचार्ज बॉडी. For example, a charge scale attracts the pieces of paper by a non-contact force known as electrostatic force. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 5 नंबर, मॅग्नेटिक फोर्स. आन्सर आहे, अ मॅग्नेटिक फोर्स कॅन बी डिफाईन ॲज अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्स दॅट इज एक्झर्टेड बिटवीन अ पोल ऑफ मॅग्नेट अँड इलेक्ट्रिकली चार्ज मूव्हिंग पार्टिकल. Hence, it is a consequence of a
मॅग्नेटिक फोर्स. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा बी नंबर, मॅच द पेअर 5 मार्क. 5 मार्कासाठी ह्या रिकाम्या जागा आपल्याला विचारलेल्या आहे मित्रांनो. बघा आपण काय जोड्या लावलेल्या आहेत. 1 नंबर आहे ॲन ऑक्स पुलिंग अ कार्ट, जोडी लागलेली आहे मित्रांनो मस्क्युलर फोर्स. 2nd नंबर आहे सनलाईट, सनलाईटची जोडी आहे हीट एनर्जी. तसेच 3 नंबर आहे मिरर, मिररची एनर्जी जोडी लागते मित्रांनो इन्व्हर्टेड इमेज. 4 नंबर आहे ज्युपिटर, ज्युपिटरची जोडी लागतं स्ट्रॉमी प्लॅनेटसोबत. तसेच मिल्की वे याची जोडी लागते मित्रांनो मंदाकिनी. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जोड्या लावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग. फर्स्ट नंबर, वाय मशीन्स हॅव अ मेंटेन. आन्सर आहे पार्ट गेट सॉइल्ड अँड फ्रिक्शन इन्क्रीज विदिन व्हेरियस व्हेरायबल पार्ट्स ऑफ मशीन्स. Efficiency of machine decreases over timing resulting in lower output. Due to the above maintained reason, maintenance of machine is circular for their proper working. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे मित्रांनो. 2nd नंबर, व्हॉट इज मीन बाय नॉईज पोल्युशन. आन्सर आहे बघा द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द इन्व्हायरमेंट ड्यू टू unvariable loud and harsh sound of level above 120 dB is called noise pollution. The source can be loudspeaker, vehicles, etc. अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर लिहिता येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 3rd नंबर, व्हॉट आर द टाईप ऑफ गॅलेक्सीज. आन्सर, देअर आर द 4 टाईप ऑफ गॅलेक्सीज दॅट आर स्पायरल, इपेक्टिकल, बॅड स्पायरल अँड इरेग्युलर. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 4 नंबर, व्हॉट इज मीन बाय वेट. आन्सर इज इट इज द मेजर ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन अ बॉडी. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 5 नंबर, व्हॉट आर द टाईप ऑफ मोशन. आन्सर, अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द मोमेंट मोशन इज क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स ऑफ फॉलोइंग: लायनर मोशन, रोटेटरी मोशन अँड ऑसिलेटरी मोशन. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे बघा ऑड मॅन आउट. फर्स्ट नंबर, क्लोथ, पॅन, रेयॉन अँड थ्रेड. आन्सर इज पॅन. 2nd नंबर, मँगो, बनियान, ज्वार अँड ज्वारी. आन्सर आहे बनियान. 3rd नंबर, डिअर, फिश, ह्युमॅन, वॉर्म. याचं आन्सर आहे मित्रांनो फिश. क्वेश्चन नंबर 4A, राईट डिफरन्स बिटवीन ऑफ फॉलोइंग: ऑसिलेटरी मोशन अँड लायनर मोशन. याचं आन्सर आहे मित्रांनो द टाईप ऑफ मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव्ज टू द फ्रिक्वेंटली अबाउट अ मीन्स अ फिक्स पोजिशन इज नोन ॲज ऑसिलेटरी मोशन. लायनर मोशन बघा, द टाईप ऑफ मोशन इन विच द ऑब्जेक्ट मूव्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लायनर मोशन. ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल बघा, मोमेंट ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक. तसंच लायनर मोशनचं एक्झाम्पल बघा मित्रांनो, व्हेकल मुव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर आहे बघा 2 नंबर, द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशन फोर्स. याचा आपल्याला डिफरन्स बिटवीन लिहायचं आहे. ते बघा आपण कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. फोर्स ऑफ द फ्रिक्शन, द फोर्स विच ॲक्ट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अ मोशन ऑफ अ बॉडी इज नोन ॲज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा, इट इज द फोर्स दॅट इज एक्सटर्न बाय द अर्थ ऑन एव्हरी ऑब्जेक्ट विच इज नियर ऑन द सरफेस. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स, फ्रिक्शन फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल बघा, इट इज नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्यानंतर बघा एक्झाम्पल फोर्स ऑफ द फ्रिक्शनचे. द एक्झाम्पल, a ball rolling on the ground stop after some time because of friction force acting between the ground and the ball. आता gravitational force example बघा, an apple falling from the tree's branch toward the ground is due to the gravitational force. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. 3rd नंबर आहे लायनर मोशन अँड रँडम मोशन. याचं उत्तर आहे बघा, लायनर मोशन, the type of motion in which the object move from one point to another is a straight line is called linear motion. Random motion बघा, the type of motion in which the direction of motion and the speed of an object charge
continuously is called random motion. Example of the linear motion, vehicle moving on a straight road. An example of random motion, the children playing in a garden. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर सुद्धा लिहिता येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर बी, आन्सर इन ब्रीफ. फर्स्ट नंबर, हाऊ इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट मेड. याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे, ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट इज मेड बाय वाइंडिंग ॲन इन्सल्टेड कॉपर वायर अराउंड अ सॉफ्ट आयर्न कोअर आयदर इन द शेप ऑफ अ सोलॅन्डेड ऑर यू शेप and passing current through it. The state of magnetic field and of an electromagnet depends on the number of turns of wire wound around the coil. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर लिहिता येईल मित्रांनो. सेकंड नंबर, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. आन्सर, एनर्जी कम्स इन 6 बेसिक फॉर्म, केमिकल एनर्जी, रेडियंट, मेकॅनिकल, थर्मल अँड न्यूक्लिअर. अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर अ इन्फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. आन्सर, द थिंग नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडो आर अ सोर्स ऑफ लाईट अँड ऑक्यूप द ऑब्जेक्ट हुज शॅडो हॅज टू बी फॉर्म, अ स्क्रीन ऑन विच शॅडो इज टू बी फॉर्म. अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर लिहिता येईल मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का. सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला सुपर चॅट किंवा सुपर स्टिकर पाठवू शकता. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.